पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवाणाचा अपमान केला, धुंद झाला तुझा दरबार. वैरियासी दिदली मोक्ष सिद्धी, कपटियासी दिदली महानिधी, सेवकाच्या ढुंगान मिळे चिंधी, चाळकासी त्रैलोक्य भावी वंदी, धुंद झाला तुझा दरबार. पतिव्रता ते व्रता गुंतविली, वेश्या गणिकाती सत्य लोका नेली, कळी स्वकुळा लाविली, यादव रंगा ही गोष्ट बरी नाही केली, धुंद झाला तुझा दरबार. सत्ववाणाचा बहु केला छळ, कीर्तिवाणाचे मारियले बाळ, सका म्हणविसी त्याचे नासे बळ, जनी म्हणे मी जाणे तुझे खेळ, धुंद झाला तुझा दरबार. पंढरीच्या देवर, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. पंढरीच्या देवराया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येंचे अधिकरण, तेची वंदो चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. सकल संत सज्जन माय, कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग. अभंग कोण्या संतांचा आहे हे सांगणे इतका अज्ञानी समाज या महाराष्ट्रात उरला नाही. थोडा परिहार देतो. सातत्यानं चालणारा हा सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाचा वाद्यज्ञ सोहळा, कितो वर्ष है तपपूर्ती, 12 वर्ष या कार्यक्रमाला पूर्णत्वाला हा 12 एक तपपूर्तीकडे हा निघालेला उत्सव आहे. मला वाटतं 1-2दा मी कीर्तन याच्या पाठीमागे केलेत. एकदा मंदिरामध्ये केलं आणि एकदा काल्याचं कीर्तन इथं केलं. मंदिरात गेल्यानंतर मला आठवलं त्या सगळ्या गोष्टी. 12 वर्ष इतका सुंदर देखणा, अतिशय नियमबद्ध कोरेगाव तालुक्यातला चालणारा सप्ताह म्हणजे सांगवीचा सप्ताह आहे. ती म्हणाल हे कसं काय? मी आल्यापासून पाहतो या मुलाने अतिशय गोड हरिपाठ करावा. जे विणेकरी आहेत ते वाट बघतायत की आमचं नाव कधी येते विण्याला. विणायला सौजन्य देणारी माणसं, अन्नदान करणारी माणसं, आतल्या पावसाळ्यामध्ये इतका सुंदर देखणा पत्र्याचा मंडप आणि पूर्णतः लागणारा सगळा खर्च आणि त्याची साऊंड सिस्टीम, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर अशोकराव, मी मुद्दाम स्तुती करत नाही, महाराष्ट्रात फिरणारा माणूस मी. मला तुमचा कार्यक्रम खूप आवडला.
या कार्यक्रमाचा 4था दिवस आहे. उद्यापासूनचे येणारे कीर्तनकार या महाराष्ट्रातले खूप मोठे दिग्गज कीर्तनकार आहेत. मागच्या 15 दिवसामध्ये माझे मित्र आदरणीय श्री हरिभक्ती परायण कृष्णरावजी माने तथा भाऊ यांचा मला फोन आला की दादा 20 तारीख आमच्यात मोकळी आहे, तेवढी घेता का? दादालाही नेमकी 20 तारीख मोकळी होती. मग मोकळे असले की दादा चान्स सोडत नाही, मग ते कुठेही असू दे. मी येतो म्हणालो त्यांना. अगदी वेळेवर मी आलो. आल्यापासून तुम्हा लोकांचा सर्वांचा मी आनंद पाहिला आणि खूप गोड वाटलं. सुंदर मृदुंगाची साथ, सुंदर तुम्हा सगळ्यांचं गायन, शांत गायन, आनंद वाटला, खूप गोड आवड. तुम्ही सगळे श्रोते सज्जन मायबाप, हळूहळू 8:30 वाजेपर्यंत येणारी सगळी मंडळी. मारुती महाराज समाज खूप हुशार आहे. मला समजू नका कीर्तनकारच हुशार आहे. यांची पंचपदी असली कोण मांडवत नसतं. उभा राहिला की मग हळूहळू जरा बरेपैकी लोक येतात. त्याचं बोलणं ऐकतायत. तर जर बोलायला लागला बरा तर घरातनं बाहेर पडायचं नाही, तर टीव्हीचा आवाज वाढवायचा, पण ह्याचा ऐकायचं नाही. ही मानसिकता या कोरेगाव तालुक्याची आहे. तालुका साधा नाही आपला. पण एक सांगू, या कोरेगाव तालुक्यात मला खूप मोठा अभिमान आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र फिरतो ना या कार्याशी, वैकुंठवासी गुरुदेव पारणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकर ज्यांनी या महाराष्ट्रामध्ये सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा चालू केली ते या कोरेगाव तालुक्यातलेच. आणि सामुदायिक ज्ञानेश्वरी पारणाची परंपरा जिथं सुरू झाली ती कोरेगाव तालुका, एकंबे हे गाव आहे. दिनकर बाबांच्या समाधीजवळ 8 ते 9 वाचकांना एकत्रामध्ये घेऊन पहिलं पारायण एकंब्याला झालं आणि त्याचा प्रसार पूर्ण महाराष्ट्रावर झाला. आणि म्हणून माझ्या तालुक्याची तालुक्यावर खूप मोठं माझं प्रेम आहे. मला कुणी पण बोलवावं तालुक्यातलं मी जात असतो. मी तिथं काय बाकीचा कुठल्या गोष्टीचा कधी विचार करत नाही. महाराष्ट्रात फिरताना नाही केला तर तालुक्यात का करावा असं मला वाटतं. खूप आनंद वाटला. चरणाशी नतमस्तक होतो आपल्या सगळ्यांच्या. मला आग्रहानं भाऊनी सांगितलं की आम्हाला अभंग थोडासा ऐकायचे. हा अभंग पूर्ण होत नाही कारण कीर्तनाची वेळ आहे 7 ते 9 आणि 9 नंतर जेवणाची सुविधा आहे अख्ख्या गावाला. त्यामुळे 9च्या पुढे थोडासा मी जर गेलो तर लोक हळूहळू मागे उठतील आणि मागे जाऊन पंगत धरतील. त्यांना सांगतील आम्हाला वाडा हे जो चालू द्यात पुढं. हो, अशी काही लोक आहेत. मी नाही तुम्हाला जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मी खूप वेळेचा बघताय. अतिशय मर्यादा असेल माझ्या कीर्तनाकरता. फक्त थोडा वेळ तुमचा मला द्या. आपण बसलात ना तिथं फक्त शांत बसा. आपले मोबाईल सगळ्यांनी सायलेंट करा. समोरच्या छोट्या छोट्या मुलींनी एवढं सुद्धा बोलण्याचा प्रयत्न करू नका. तर न जाणो तुम्हाला जर असं वाटत असेल की घरी जावं तरी गेला तरी चालेल, मला काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही कुणी बोलू नका. जे ऐकणारे आहेत ना त्यांना आपल्याकडनं विक्षेप न व्हावा याची खबरदारी प्रत्येकाने घ्या. आणि मला जास्तीत जास्त शांतता लागते तेवढी मला शांत द्यायचा प्रयत्न करा. भजन करा. विठाला चला हवा येऊ द्या माझ्याकडं, जरा बरं वाटेल मला. विठाला विठाला अखिल संत मंडळीमध्ये ज्याने स्त्रीचं आद्यस्थान भूषवलं त्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज यांचा 4 चरणाचा, चवचरणाचा 17 ओळीचा अभंगाद्वारे जनाबाई महाराज या भगवान परमात्म्याशी भांडत आहेत. भांडणाऱ्या माझ्या संत जनाबाई महाराज आणि भांडतात या जगाच्या बापाजवळ विश्वाच्या मालकाजवळ. याचा अर्थ संत जनाईचं आणि देवाचं भांडण, संत जनाईचं आणि देवाचं भांडण आहे. हे साधं नाही. जनाबाई महाराज सुद्धा काही साध्या नाहीत आणि देव सुद्धा काही साधा नाही. वास्तविक आपण भांडणं अनेक पाहिली. संत मांदियाळीमध्ये सुद्धा खूप मोठं भांडण पाहिलं देवाबरोबर. वेढा रे वेढा रे वेढा रे वेढा रे पंढरी मोर्चे लावा
भीमा तिरी रे वेढारी. फक्त म्हणायचं नाही, वेळेत घ्यायचे माझं. अनेक भांडण पाहिली, पण माझ्या जनाईचं आणि देवाचं भांडण याहीपेक्षा खूप मोठ्या वेगळ्या पद्धतीचं. महिला मंडळ कांद्या. जनाबाई महाराज कोण, कुठल्या? परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव, जे तालुक्याचं गाव आहे. या गंगाखेड मध्ये माझ्या संत जनाईंचा जन्म एका सर्वसामान्य कुटुंबामध्ये झाला. आणि आजही त्या संत जनाईंची जात कोणालाही सांगता येत नाही. कोण म्हणतं धनगर, अधिक भाग असेल. जनाबाई महाराज या गंगाखेड मध्ये जन्माला आल्या. या उभयताना एवढा मोठा आनंद झाला की या घरामध्ये कन्यारत्न प्राप्त झालं आणि खूप मोठा आनंद झाला. त्या जनाबाई महाराज या गंगाखेड मध्ये वाढू लागल्या. 1 महिन्याच्या झाल्या, 2 महिन्याच्या झाल्या, 3 महिन्याच्या झाल्या. आणि त्या काळी एक मोठाच्या मोठा कोणता रोग आला आणि बघता क्षणी माझ्या संत जनाईंच्या आई या जगतातून निघून गेल्या. अरे 3 महिन्याचं एवढं लेकरू ठेवलं आणि जनाईंच्या आई निघून गेल्या. असह्य दुःख झालं जनाईंच्या वडिलांना. ते बाळ पोटाशी धरलं. मनामध्ये रागही आला आणि वाईटही खूप वाटलं. मनात म्हणायचे, अरे कोण्या पायावर माझी पोर जन्माला आली आणि आईला मारून टाकलं. पण संत जनाईंच्यावर खूप मोठं प्रेम त्यांच्या वडिलांनी केलं. 3 महिन्याची एवढी जना पोटाला धरली आणि हाताचा पाळणा, डोळ्याचं नेत्राचा दिवा करून माझ्या संत जनाईंचा वाढवलं. माझ्या संत जनाई. जनाबाई महाराज या गंगाखेड मध्ये रंगू लागल्या. जनाबाई महाराज या गंगाखेड मध्ये पडू लागल्या. अरे बघता बघता जनाबाई महाराजांचं वय 12 वर्षाचं झालं आणि जनाबाई महाराज माझी वडिलांच्या हाताखाली काम करू लागली. शेण गोळा करू लागली, शेणी लावू लागली, सरपण आणू लागली, कपडे धुवून आणू लागली, बाबांना पाणी देऊ लागले. बघता बघता बाबांच्या हाताखाली माझी जना भाकर सुद्धा शिकली. आणि वडिलांना खूप मोठा आनंद झाला. माझी जना आता काम करू लागली. माझी जना आता काम करू लागली म्हणून वडील आनंदले. आणि एक दिवस असाच उजाडला बाबांच्या आणि जनाईंच्या आयुष्यामध्ये. याच जनाईंच्या अंगणामध्ये अचानकपणे मृदुंगाचा आवाज झाला, टाळांचा आवाज झाला, विण्यांचा आवाज झाला, पुंडलिका वरदेची गर्जना झाली. आणि माझी छोटीशी 12 वर्षाची एवढी जना चुली पुढे बसून चुलीला जाळ घालून भाकर करत होती, भाकर थापत होती. आणि कशाचा आवाज झाला म्हणून माझी जना उठून उभा राहिली आणि ती भाकर अशी चालूच होती. हे खूप तालात असतं आणि खूप मात्र्यात असतं. अशी भाकर करणारी बाई तुम्हाला आता भेटणार नाही. आणि त्यातली चव वेगळी होती. आता अशी भाकर नाही बघायला मिळत. आता धबा धबा धबा. त्यातल्या दोघांचं भांडण झाल्यावर तर ती खायाजोगीच भाकरी असते. ही नाही, खूप तालात, त्याला खूप मोठं मात्र्यात आहे. एक मात्रा जरी, अर्धा मात्रा चुकला तरी त्या भाकरीचं मात्र होत, भाकरीचं मात्र होत. आणि ती माझी जना अशी भाकर थापत 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 अंगणामध्ये आली. लेकरू आहे रे, 12 वर्षाचं बाळ आहे. त्याला आवाज आला. त्याला काय कळतो टाळ, त्याला काय कळतं मृदुंग. आवाज काहीतरी आला म्हणून ते लेकरू बाहेर आलं आणि समोर पाहतो तो पताका घेऊन वारकरी नाचत होता, मृदुंग खणानत होता, टाळ वाजत होते, पुंडलिकाची गर्जना होती. आणि जनाई बघतच बसल्या. बघता बघता त्या मृदुंगाच्या तालावर माझ्या जनाईंची टाळी पडली आणि मात्रा चुकला आणि जनाईंची भाकर खाली पडली आणि टाळी मात्र वर चालू होती. जनाईंच्या वडिलांचं लक्ष होतं जनाईकडे. पळत आले जनाईंचे वडील आणि जनाईचे बाहू धरले. ए जना, भाकर पडली बाळा, भाकर पडली. जनाईने बाबांना मिठी मारली. असं दे, पडू दे, घाबरू नकोस. जनाई बोलू लागल्या. बाबा एक बोलू म्हणे. काय? हे कोण लोक आहेत? तुला माहित नाही? अगं हे वारकरी आहे. वारकरी? हा. कुठं निघाले? म्हणे वारीला. बाबा वारी म्हणजे काय? वारी म्हणजे येणं आणि वारी म्हणजे जाणं. पण कुठं येणं जाणं? जगाचा बाप, विश्वाचा मालक पंढरपुरामध्ये विठेवर उभा आहे, त्याच्या भेटी करता निघालेला हा वारकरी आहे. असं म्हणता क्षणी 12 वर्षाची माझी जना, तिला काय दिंडी कळाली, तिला काय वारी कळाली, तिला काय वारकरी कळाला कोण जाणे. पण जनाबाई महाराज आग्रह करू लागल्या. ऐका ना बाबा. म्हणे काय? आपण पण जाऊया का वारीला? हो, आपण पण जाऊया का बाबा वारीला? हो. वडील हसले. जना वारी तुला सोपी वाटली का?
म्हणजे अगं या वारीमध्ये कधी कडक ऊन लागतं, हो कधी थंडीच वाजते, कधी पाऊसच येतो. अगं जणा एवढंच नाही ग, वारीमध्ये आम्ही जिथं मुक्काम करत होतो ना, तिथली लोक आम्हाला भाकर सुद्धा देत नाहीत. तिथली लोक भाकर सुद्धा देत नाहीत. ही संत जणांच्या काळची वारी होती. आजची वारी खूप आनंदाची वारी. आता जाताना वजन 50 किलो असे तर येताना 58 किलो होतं. बरीचशीच म्हणतात आम्ही वजन कमी करायला चालतो, अरे वाढवून येतो याच. कमी कुठलं, उठल्यापासून खात जागा का गात जागा कोणाच ठो. काय दिंडीतला आनंद आहे हो. सकाळी उठल्यापासून 11:30-12 जेवण करेपर्यंत 4 वेळा नाश्ते होतात. 2 वेळचं जेवण, संध्याकाळचा नाश्ता, चहा काय, बिस्किट काय. बरीचशीच माणसं आवरून एक पिशवी घेऊन जातात. त्या पिशवीचं नाव आहे शबनम. कोणी नाव काढलं बाबा, कोणतं नाही. आता तुम्ही आहे दिंडीत बाबा. शबनम माऊली लाडू घ्या, बिस्किट टाकतो, राजगिऱ्याचा लाडू टाकतो, एवढी पिशवी भरते. दिंडी करून माघारी येतो. घरी आल्या नातवंड पळत पळत त्या म्हाताऱ्याकडे येतात, मिठी मारतात. ते बाबा त्या पिशवीतनं लाडवाची, त्या राजगिरीच्या लाडवाची पाकिट बाहेरून काढून पोराच्या हातात देतात आणि पोरं हसते. ती का बाबा लाडवा नाही गेलं वाटतं, त्यांना काय माहिती दिंडी का असली का काय. माझ्या जणाईंची दिंडी खूप वेगळी हो. आता जणा भाकर सुद्धा लोक देत नाहीत. जणाई म्हणतात ऐका ना बाबा, म्हणे काय, मी नाही हट्ट करायचे, माझं पाय दुखले, मला उचलून घ्या, मला भूक लागली, मला तहान लागली, बाबा मी नाही हट्ट करणार. पण ऐका ना बाबा, म्हणे काय, जाऊया ना वारीला आपण, जाऊया ना वारीला आपण. आग्रह धरला, लेकीचा आग्रह, लेकीचा हट्ट बापच पुरवतो, हरकत नाही. आणि बघतात क्षणी बाबांनी पडशी बांधली आणि आठवणपूर्वक संत जनाबाई महाराज आईंच्या पोटामध्ये असताना संत जणाईंच्या आईनी एक गोधडी शिवलेली होती. ती आठवण म्हणून गोधडी बरोबर घेतली. लेकराची जात आहे, थंडी वाऱ्याचे दिवस आहेत, असावं त्याच्या अंगावर. गोधडी त्याच्यामध्ये बांधली, त्याचं गाठोडं केलं आणि डोईवर घेतलं. जणाईंच्या खांद्यावर पताका दिली आणि पंढरीची वारी सुरू झाली. माझ्या जणाईंची गंगाखेड पासून पंढरीपर्यंत. हातामध्ये पताका घेऊन जनाबाई महाराज हो धुमधुम पुढे पळायच्या, माघारी पुन्हा पळत यायच्या. वारकऱ्यांच्या पुढे समोरून उड्या मारायच्या. वारकरी हसायचे. रात्र झाली की कुणाचे पायाचे पाहिजे जणांनी, कुणाला पाणी दे, कुणाला भाकर दे, स्वतः खायच्या नाहीत. पण वारकऱ्यांचं पोट भरलं की माझ्या जणाईंचं पोट भरायचं. 12 वर्षाची माझी जना, तिला काय वारकरी कळाला कोण, काय आनंद आहे. अरे बघता बघता दशमीला पंढरीमध्ये वारी आली आणि चंद्रभागेच्या तीरावर वारी येता क्षणी बाबाने हात केला. जना हा बाबा, तो कळस दिसतो का नाही, म्हणे हा, तिथं जगाचा बाप आहे बघ. बर मग त्याला भेटायला आपण इतक्या लांब आलोय. जणाईंच्या जीवाची उलघाल झाली की ज्याच्या भेटी करता कोसान कोस मी चालत आले, तो कसा असेल, तो काळा असेल, तो गोरा असेल, तो राजा असेल, तो राजविंडा असेल, राजमहाल असेल, श्रीमंत असेल तरी कोण की ज्याच्या करता लाखो समाज भेटी करता येतो. यावर्षी रेकॉर्ड झालं, एकादशीला 25 लाख लोक पंढरीमध्ये उभारले. कुणाला भेटला नाही तो, एकादशीला कुणालाच भेटला नाही तो. 65,000 लोकांनी दर्शन घेतलं एकादशीला, असं रेकॉर्ड आहे. पण किती, 1 सेकंदापुरतं बघितलं आणि निघून गेले. पण 25 लाख लोक कुणाला दिसला नाही, काय नाही. पण तरी सुद्धा त्या पंढरीच्या माथीशी फक्त पदस्पर्श करायला गेला की निव्वळ ओरिजिनल वारकऱ्याची जात आहे. पंढरीमध्ये पोहोचली यांची वारी. चंद्रभागा ओलांडली, स्नान संध्या झाली, चंद्रभागा ओलांडली आणि दशमीच्या रात्रीला हा जागर सुरू झाला. जणाईंच्या वडिलांनी अंतरून टाकलं, जना आता झोप, सकाळी लवकर उठायचंय, त्याला भेटायला जायचंय. जणाई म्हणतात ऐका ना बाबा, म्हणे काय, कशाला सकाळी, आता वेळ आहे, जाऊया ना त्याला भेटून एकदा येऊया ना, मला बघायचंय बाबा त्याला. इतक्या लांब आपण आलो चालत, मग तो कसा आहे त्याला मला बघायचंय बाबा, मला बघायचंय बाबा म्हणणारी जना. बाबांनी समजूत काढली, नाही ग जना, उद्या एकादशी ना ग. म्हणे हो, मग तो उद्याच भेटतो. अगं तो उद्याच भेटतो, तो आज भेटणार नाही. आता झोप बरं. जणांची झोप नाही, रात्रभर लागली. पहाट झाली, टाकडा सुरू झाला. जणांचे वडील उठून पाहतात, जनाबाई महाराज उठून बसले, रुसलेले. का ग जना, बाबा नाही झोपली रात्रभर. म्हणे का, ज्याच्या भेटी करता आलो त्याची भेट घ्यायची का, झोपायसाठी आपण आलो. जना शांत हो,
बाबांनी पडशी बांधली, गाठोडं बांधलं आणि धावत धावत माझ्या जणाईचा हात धरला, ओढत ओढत चंद्रभागेच्या तिरी आणलं. जणाईनं आंघोळ घातली, जणाईने आपल्या बाबांना आंघोळ घातली आणि धावत 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 दोघंही भगवान परमात्म्याच्या रावळामध्ये येऊन रांगेला उभा राहिली आणि माझ्या जणाईला पुढं धरलं. वडील पाठीमागे उभा राहिले, खांद्यावर हात ठेवला, हळूच कानात सांगितलं, बोलायचं नाही. ज्याच्या भेटी करता आलोय ना त्याच्या करता आपण रांगेत उभा राहिलोय. जणाईने विचारलं, बाबा रांगेत का? अगं ज्याच्या भेटी करता आपण निघालो त्याचं घर खूप छोटं आहे, घर खूप छोटं आहे. एकच माणूस आत जातो आणि एकच माणूस बाहेर येतो. जणाई म्हणतात, मित्र म्हणते श्रीमंत असेल, राजवाडा असेल, राजपिंड असेल, एवढं एवढं घर त्याच्यात तो राहतो आणि त्याला भेटायला इतक्या लांब आपण आलो. जणाई खदखद हसू लागल्या. हसायचं नाही आणि बोलायचं. आणि बघता क्षणी माझ्या जणाईंचा पाऊल आता गाभाऱ्यामध्ये पडला. वडिलांचा गाभाऱ्यामध्ये पाऊल पडला आणि वडील हसले. जणे अगं ज्याच्या भेटी करता आलो तोच हा उभा आहे बाग, विटेवर हात ठेवून. बघतो कसा तुझ्याकडे, बघ बरं. म्हणून जणाईने लक्क दिशी देवाच्या नजरेला नजर घातली आणि देवाने माझ्या जणाईंच्याकडे पाहिलं आणि बघता क्षणी काय घडलं कोण जाणे. 12 वर्षाची माझी जना देहावरनं निघून गेली. डोळ्यातनं घळघळ घळघळ अश्रू येत होते. अख्खी पाठीमागची रांग दंगा करत होती. पुढे चला पुढे चला. जनाबाई इमानात पाय रोवून अशाच उभा आहेत, पाहतायत, डोळ्याला डोळे देवाच्या भिडवतायत. बराच वेळ देवाकडे बघतायत. वडील रागवले, जणे लवकर रागवली, पुढे ये लवकर, पुढे ये लवकर. जनाबाई महाराज पुढे येत नव्हत्या. धावत आले वडील आणि अलगद माझ्या जनाईला उचललं आणि गरुड खांबाच्या जवळ आणून उभा केलं. गरुड खांबाच्या जवळ माझी जण आली, एकदम जाग्या झाल्या आणि मोठ्यानं हुंदका दिला आणि बाबांना खट्ट मिठी मारून रडू लागल्या. बाबांच्या कुशीत. जना का ग रडलेस? अगं 3 महिन्याची होती, आई मरून गेली ग तुझी. त्या दिवसापासून त्या डोळ्यामध्ये अश्रू कधी पाहिला नाही. जना का रडलीस सांग ना. आणि जणाई सांगू लागल्या, बाबा ज्याच्या भेटी करता तुम्ही मला घेऊन आला आणि तुम्ही मला म्हणाला ना तो बघतो तुझ्याकडं. पण मी सहज त्याच्याकडे बघितलं आणि बाबा खरं सांगू म्हणे काय, अहो ज्याच्या भेटी करता आलो ना त्याची आणि माझी भेट खूप वेळा झाली. आम्ही खूप वेळा दोघं बोललोय, आम्ही भेटलोय. कुठं भेटलो, काय बोललो बाबा मला काही कळत नाही. मी पळत जाते आणि त्याला विचारून येते, आपण कुठं भेटलो तेवढं सांग, मला काही बाबा आठवत नाही हो. म्हणून रडू लागल्या. बाबा हसू लागले. अगं जाणा शांत हो, लहान आहेस, असं होत असतं. हा तुला कसा भेटेल? हा जगाचा बाप आहे, हा विश्वाचा मालक आहे, हा तुला कसा जना भेटेल? अहो भेटलाय बाबा, असं काय करताय? बरं आत्ता नको, आज एकादशी आहे, आज गर्दी आहे, रागवतील लोक, उद्या बारस आहे, उद्या येऊ. उद्या बारशीला आल्या, त्रयोदशीला आल्या, पौर्णिमेला आल्या, पण जणाईंसाठी देवाचा परिचय मात्र काहीच झाला नाही. आणि याचं असह्य दुःख माझ्या जणाईंना झालं. आणि बघता क्षणी गंगाखेडचा वारकरी परतीच्या प्रवासासाठी निघाला. बाबांनी हाक मारली, ऐकलं का जना? म्हणे काय, आता परत गंगाखेडला जायचंय. जणाई रडू लागल्या. आता काय रडते? आता माघारी निघायचं ना. ऐका ना बाबा. म्हणे काय, ही वारी कोणती? आषाढाची. आणखीन 4 महिन्यांना वारी कोणती येते? कार्तिकीची. म्हणजे हा चातुर्मास आहे. म्हणजे हा चातुर्मास आहे. ऐका ना बाबा. म्हणे काय, या चातुर्मासामध्ये मी थांबते ना पंढरपुरामध्ये, म्हणजे याचा आणि माझा परिचय होईल. वडिलांच्या डोळ्यातनं खळदिशी अश्रू आले. 12 वर्ष 1 सेकंद डोळ्याच्या बाजूला नाही ठेवली जना. अगं बोललीस कशी? 4 महिने तुम्ही जावा गंगाखेडला, मी थांबते पंढरीमध्ये. एवढं सोपं आहे का? कुठं खाशील, कुठलं पाणी पिशील, कुठं राहशील? जणाई म्हणतात चंद्रभागेचं पाणी पिन, 4 घरात मधुकरी मागेन आणि पडून त्याच्या द्वारामध्ये राहील. बाबा माझी काळजी करू नका, पण ऐका ना बाबा, राहू द्या ना मला 4 महिने पंढरीची. पुन्हा लेकीचा हट्ट. म्हणून बाबाने हात धरला जणाईंचा आणि ओढत 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 संत नामदेव महाराजांच्या घरी आणला. ऐकताय ना? ऐका. संत नामदेव महाराजांच्या घरापाशी आले आणि संत नामदेवांचे वडील, त्यांचं नाव आहे दामाजी पंत. या दामाजी पंतांना हाक मारली, दामाजी पंत. दामाजी पंत बाहेर आले. पाहता तो गंगाखेडकर. जय हरी, जय हरी. का आलाय? काही नाही, ही आमची जना, 12 वर्षाची जना आहे. बर मग? अहो धुणं काही छान धुते, पाणी काही सुंदर भरते, शेण गोळा करते, शेणी लावते, सरपण गोळा करते. दामाजी पंत खदखद हसले. हे मला का सांगताय? अहो एकच सांगतो. म्हणे काय? हे सांगायचं एकमेव कारण, माझी जना म्हणते मला 4 महिने पंढरीशी राहायचंय. मी माझी पोर कोणाच्या आधारानं ठेवू सांगाल का? माझ्या पोरीला सांभाळाल का? अहो दामाजी पंतांनी एवढं मोठं मन केलं, सांगितलं काळजी नसावी तुमच्या जनाची, जसा माझा नामा तशी तुमची मला जना आहे. आनंदात गंगाखेडला जा, या कार्तिकीच्या वारीला आणि घेऊन जा जना तुमची माझ्यापासून.
वडील निघाले माघारी. हुंदका आला वडिलांना. जणाईने असंही दुःख झालं तर 4 महिने मला बाबा भेटणार नाही. आणि बघता क्षणी बाबा चंद्रभागा ओलांडून पुढे गेले. जणाई हात करत होत्या. पाठमोरी पूर्ण दिसायची बंद झाली वडिलांची. आणि मग जनाबाई महाराज माघारी पंढरीशी दाखल झाल्या. त्या 4 महिने पंढरीमध्ये थांबल्या गेल्या. म्हणजे प्रत्येक मुद्द्याकडे लक्ष ठेवा. 4 महिने पंढरीशी राहिल्या जनाबाई महाराज. आणि बघता बघता कार्तिकीची वारी तोंडावर आली. आणि जणाईने एवढा मोठा आनंद झाला. आता बाबा येणार, आता बाबा येणार, आता बाबा मला भेटणार. 4 महिन्यानं आमची भेट होणार. नाचू लागली माझी जना, आनंदली माझी जना. अरे बघता तो दशमीचा दिवस माझी जनाबाई महाराज धावत 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 चंद्रभागेच्या तीराला येऊन उभा राहिली की याच वाटेनं गंगाखेडचा वारकरी येणार आहे. आणि पुंडलिका वरदीची गर्जना झाली पलीकडच्या तीरावर. अरे पळाली माझी जना, त्या पाण्यातून पलीकडे गेली. आणि गंगाखेडच्या वारकऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक झाली. हात जोडले, खदखदा हसली. वारकऱ्यांना घट्ट मिठ्या मारल्या. आणि त्या वारकऱ्यांचा मिठी मारताना प्रत्येक वेळी त्याला चेहरा बघायचा की या वारकऱ्यांच्यात माझे वडील कुठं दिसतायत. पण त्या वारकऱ्यांच्या जणाईंची वडील दिसतच नव्हते. म्हणून विनेकऱ्यांचा हात धरला जणाईनी आणि हलूच विचारलं, बाबा लपून बसलेत ना मला फसवायला? बाबा कुठे आहेत माझी? आणि असं म्हणता क्षणी त्या वारकऱ्यांना, ते विनेकऱ्यांना हुंदका आला. आणि हंबरडा फोडला त्या विनेकऱ्यांनी. माझ्या जणाईला घट्ट मिठी मारून सांगितलं, जणे जणे हो, ज्या वडिलांची, ज्या बापाची तू वाट पाहतेस या पंढरीमध्ये, तो बाप आता तुझा या जगात राहिला नाही. असाच एक मोठा रोग आला. असाच एक मोठा रोग आला. आणि जना तुझे वडील निघून गेले हे कळता क्षणी जणाईंच्या डोक्यात दगड घातल्यागत झाला. 10 दिवशी माझी जना या वाळवंटात कोसळली. आणि मोठ्यानं हंबरडा फोडून गडगडा लोळू लागली माझी जना. आता वारकरी गंगाखेडचा समजावून सांगतो, ऐक जना, अगं ऐक जना, हो शांत हो जना. जनाबाई महाराज ऐकत नाहीत, मोठ्यानं आक्रोश करतायत. अहो कार्य देवा, काय एवढं पाप केलं मी सांगना. अरे 3 महिन्याची होती, आई कसले हे मला कळलं नाही रे. पण 12 वर्ष बापाकडे बघत आली. आणि बापामध्ये आई पाहिली, बापामध्ये बाप पाहिला. आणि म्हणून मोठ्यानं आक्रोश करायचा. लोक खूप रडू लागली माझ्या जनाईंच्या पुढं, खूप रडू लागली. एक सांगू, अरे बाप गेल्यानंतर लेकीला काय दुःख होतं हे माझ्या जनाईला विचारा. अरे बाप गेल्यानंतर लेकीला काय दुःख होतं हे माझ्या संत तुकोबांची कन्या भागीरथीला विचारा. जनाईने टाको फोडला. लोक समजावून सांगू लागली, पण जना माझी ऐकत नव्हती. कारण बाप गेलाय, हक्काचा बाप गेलाय, माझं प्रेम गेलंय. आणि कोण्याही लेकीचा बापावर खूप जीव असतो. मग तो काळ असू दे, नाही तर तो आजचा काळ असू दे. हो, कोण्याही लेकीचं बापावर खूप मोठं प्रेम. आणि तीच माझी जना हो पळाली, आली धावत माझी जना. आणि भगवंताच्या पायावर डोकं ठणाठण आपटून घेऊ लागली. रक्तबंबाळ झाली माझी जना. का देवा तू असं केलंस? अरे का माझ्या आईला घेऊन गेला, का माझ्या बापाला घेऊन गेला? अरे आई गेली म्हणून कधी दुःख नाही व्यक्त केलं, कारण बापानं ते प्रेम दिलं आणि त्या बापाला घेऊन गेला. अरे म्हणता क्षणी माझ्या जनाईनं परमात्मा चरणाला घट्ट मिठी मारून शपथ घेतली, ऐक देवा, ऐक देवा, आजपासून तूच माझी आई आणि तूच माझा बाप. आजपासून पंढरी सोडून कुठंच जाणार नाही. माझी जना पुन्हा गंगाखेडला माघारी नाही गेली. माझी जना पुन्हा गंगाखेडला नाही माघारी गेली. राहिली ती फक्त आणि फक्त त्या पंढरीमध्ये राहिली. आणि याच माझ्या जनानं याच गोपाळपुऱ्यामध्ये एक छोटस झोपडं बांधलं. या झोपड्यामध्ये एका कोपऱ्यामध्ये एक जातं रोवलं. एका कोपऱ्यामध्ये 3 दगडाची चूल केली. मातीची भांडी ठेवली. एका कोपऱ्यामध्ये जाताना आठवणपूर्वक माझ्या बापानं मला गोधडी दिली आईच्या हातची. ती गोधडी मात्र अतिशय प्रेमानं सांभाळली. त्या गोधडीला मिठी मारून आईची आठवण काढावी, त्या गोधडीला मिठी मारून बापाची आठवण काढून जनाबाई महाराज रडत असायचे. आणि याच गोपाळपुऱ्यामध्ये त्या झोपडीमध्ये सगळं ठेवलं. थोडा पुढे निघतोय. जनाबाई महाराज सहज देवाला एकदा बोलल्या, ऐकलं का देवा? म्हणजे काय? मी एक अभंग ऐकलाय. कोणता? उच्च नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. अभंग सगळा तुम्हीच बघून घ्या घरी गेल्यावर. अरे माझ्या परमात्मा सगळ्यांच्या घरी, सगळ्यांच्या कामाला माझा भगवंता तू गेलास. पण एका जणीच्या घरी तो देवा कधी आला नाही रे, कारण जणी गरीब आहे. हो, जणीचा झोपडा आहे.
हे देवा, तू जनाच्या घरी कसा येशील सांग ना मला, कसा येशील सांग ना. अरे बघता क्षणी माझ्या जनाईनं देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले. ही माझ्या संत जनाईंची ताकद होती, हे लक्षात असावं. ही माझ्या जनाईची ताकद होती. ओ देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू माझ्या जनाईनं आणलं. आणि मी एक सांगू, जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक आहे, कोणाकरता रडत नाही तो. ओ रडतो फक्त वारकऱ्यांसाठी, रडतो संतांसाठी, ओ रडतो भाविकांच्यासाठी. मी एक वाक्य नेहमी सांगतो, एखादा छोटासा माणूस मेला तर गावानं रडावं, एखादा मोठा माणूस मेला तर जिल्ह्यानं रडावं, आणखीन एखादा मोठा गेला या महाराष्ट्रानं रडावं, आणखीन मोठा गेला भारतानं रडावं, पण एक माणूस गेला त्याच्याकरता देवानी रडावं. त्यांचं नाव ज्ञानेश्वर महाराज, हे लक्षात असावं. साधन साधन माझ्या जनाईनं देवाच्या डोळ्यामध्ये अश्रू आणले. देवाने अश्रू लपवले आपले. हे जना, हे जणे, तोंडाला हात दे बाई. म्हणे का येतो तुझ्या घरी, येणार आहे तुझ्या घरी. नको नको देवा, मजा केली, आनंद घेतला तुझा, बस नाही आला तरी चालेल, तुझं दर्शन मला भगवंता इथंच घडावं. आणि माझी जना माघारी फिरली. या गोपालपुऱ्यामध्ये झोपडं बांधलं. हो पंढरपुरामध्ये प्रत्येक घरापुढे उभा राहायच्या, मोठ्यानं हाक मारायच्या, दळायचं का हो तुमचं. मग त्या घरातल्या लोकांनी पाहिली, दोन पाहिली, माझ्या जणांच्या डोक्यावर ते पाठी द्यायची. गोपालपुऱ्यामध्ये चालत यायचं, हे सगळं दळायचं, ते पाठीत पीठ भरायचं, पुन्हा माघारी त्या दारामध्ये उभा राहायचं. पीठ आणलं बरं का हो, त्या लोकांना पीठ द्यायचं आणि त्या लोकांनी त्या पिठामध्ये हात घालून अशी मूठ भरायची आणि जणाईच्या त्या फाटक्या पोलक्यात अशी लांबणं टाकून द्यायची. आणि तेच माझी जना त्या फाटक्या पोलक्यामध्ये एवढं एवढं पीठ असं दाबून धरायची, रस्त्यानं सांडू नये. पळायची माझी जना त्या गोपाळपुऱ्यामध्ये आणि भाकर करायची आणि त्याच्यावर स्वतःचा उदरनिर्वाह करायची. ती माझी संत जनाबाई महाराज, ती माझी संत जना. जनाबाई महाराज कोण, जनाबाई महाराज कोण, जनाबाई महाराज कोण, हे मी सांगत होतो. साधी नाही माझी जना. त्या रात्री देव जनाईंच्या घरी आला. जनाबाई महाराज एकल्या दळण दळत होत्या. शेजारती झाली आणि रावळातला परमात्मा गोपालपुऱ्यामध्ये आला आणि दरवाजामध्ये उभा राहून हाक मारतो, जना मी आलो बर का. अरे जनाईनं केवढा मोठा आनंद झाला. जात्यापासून लोटांगण घातलं पायापर्यंत देवाच्या, मिठी मारली पायाला. देवाने खाली वाकून जनाईला उचललं. जनाईने हात धरला, आतमध्ये आणला आणि ते बसायला जी गोधडी होती ना, गोधडी, ती अशी गोधडी घेतली आणि अशी झाडली आणि झाडून बसायला टाकायचं. पूर्वीच्या काळामध्ये बसायला पाहुणा आला तर काय झाडूनच टाकत होतो ना आपण, झाडून. आता काळ इतका बदलला, आता बसणाऱ्याने झाडायचं, जो बसाय गेला त्याने खुर्ची झाडायची मग बसायचं. किती काळ बदलला, उलटा काळ सगळा झाला. हे मृत्यू लोकेची उपराटे याला हो. अशी गोधडी झाडली आणि धूळ धूळ घरात हो. देव हसला, जणे हा बसायला नाही आलो, मग तुझ्या सोबत दळण दळायला आलो. जणे हसले. देवा कंटाळा येत नाही करे, थकत नाही का देवा तू, ऐक ना जाणा. आणि लगबगीने देवाने गळ्यातले दागिने काढले, एक पाय पुढं केला, खुंट्याला हात दिला, जणाईला पुढं बसवलं. हा जणे हा मन गाणं, म्हणजे गाणं हा ग गाणेश्वर हे चालतं चालतं का. जनाबाई महाराज लाजल्या, खाली मान घातली आणि हळूच म्हणाल्या, विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे. देव माग म्हणायला लागली, हो विठ्ठलामुचा पिता गे, विठ्ठलामुचा पिता गे, रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी. देवाने असा स्वर धरला होता, रुक्माई माझी माता गे, रुक्मा. देवाला काय गाणं आवडलं कोणास ठाऊक, जसं तुम्हाला हे अभंग आवडतो. देवाला काय गाणं आवडलं कोण जाणे, काय माहिती. देव या गाण्यासाठी भुलला आणि रोज रात्रीच्या वेळी देव संध्याकाळ 10:30 वाजून गेले, 11 वाजून गेले, शेजारती झाली की माझा परमात्मा धावत यायचा त्या गोपाळपुऱ्यामध्ये आणि जणांच्या मुखातलं हेच गाणं ऐकायचा. गाणं बदली तेवढं करायचं नाही कधी, गाणं कधीच बदली करायचं नाही. रुक्मिणी मातेचं मंदिर बाजूला आहे, पाठीमाग आहे पंढरपुरामध्ये, बरोबर ना. रुक्मिणी माता बाजूला आहेत ना, बाजूला आहे. रुक्मिणी माता रोज विचार करते, हे रात्रीचं गिराईक जाते तरी कुठं, बर सप्ताह नाही, कुठं भजन नाही, येताना नारळ आण ना. मी नारळ घरी आणलं की घरची लागते, ती कुठं गेलंय वाटतं, गेलं वाटतं, नारळ आणत नाही. यांचं निश्चित चाललंय काय. म्हणून रुक्मिणी माता भगवंताच्या पाठीमाग चोर पावलानं चालू लागल्या आणि त्या दिवशी संसारिकामध्ये
संशयाची सुई पडली गेली ते रुक्मिणी मातेपासून. चोर पावलानं चालू. आता देवाला कळत नाही का पाठी मग कोण चाले? नकळे कानोबाचे कोडे, अरे खेळतो येण्याची खेळावा, नटतो येण्याची नटावा. देव आतमध्ये घुसला आणि रुक्मिणी माता भिंतीला कान देऊन उभा राहिल्या. काय चालतंय यांचं ऐकण्याकरता देव आत गेल्या गेल्या मोठ्यानं ओरडले, हे जडे. हा देवा, आज गाणं मोठ्यानं म्हणायचं बरं का. आता त्यांना काय माहिती का म्हणायचं, म्हणलं की म्हणायचं एवढंच त्यांना माहिती. हो, आणि देव उगीच मोठ्यानं स्वर लावून म्हणायचे. बरं ती काळीदोनचा पण स्वर नव्हता, कुठं तरी मध्येच म्हणायचं, रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. 2, 3, 4 वेळा रुक्मिणी मातेनं असलंच ऐकलं, रुक्माई माझी माता गे, रुक्माई माझी माता गे. डोक्यावर हाणायच्या आणि बाया म्हणायचं ही काय नवीन असलं. म्हणून आत उडी मारली, देवाचे बाहू धरले, सांगितलं शांत व्हा, पत्नी घे म्हणा. माता कुठनं नवीन काढली आज. शास्त्रानं ज्या 18 आई सांगितले त्यातली पत्नी ही खूप महत्वपूर्ण आई सांगितली. देव वेडा नाही रुक्मिणी मातेला माता म्हणण्यासाठी. वेडा आहे का देव? आणि रुक्मिणी माता म्हणतात, अहो ऐकलं का? म्हणे काय, ही तुमची कामं नाहीत, मग ही आमची बायकांची काम आहेत. माग सरा आणि आनंद एक सांगावा, माझ्या संत जनाईंचं जातं देवानी दळलं, यात काय नवल. रुक्मिणी मातेनं दळलं, हे खूप मोठं नवल झालं. हे खूप मोठं नवल आहे. रुक्मिणी मातेनं देवाचं जनाईंचं दळण दळलं. आणि काय सांगावं. आता ऐका, आता मी अभंगाकडे हळूहळू निघालो, थोडं लक्ष द्या फक्त माझ्याकडे. 9 वाजले की सांगा. हे काय पूर्ण होत नाही, एवढं सोपं नाही. रस्त्यावर 2 तास लागतायत आणि अभंग सोडवायला 3 दिवस लागतायत. असे 4 दिवस कीर्तन ठेवा, तेव्हा जुळेल कुठंतरी आपलं. एवढं सोपं आहे काय? काय आनंद सांगा. देव माझ्या घरी येतो, देव माझ्या घरी येतो, जनाईंना आनंद झाला. आणि जनाबाई महाराज पंढरपुरामध्ये जाऊन म्हणायचे, अहो ऐका ना. म्हणे काय, मला पीठ नको पण दळण द्या, मी दळून देते तुम्हाला. लोकांना फुकटचं पाहिजे, लोकांना फुकटचं पाहिजे, एवढं सुद्धा पीठ वाया नाही गेलं पाहिजे. मला काहीच नको तुमचं, पण दळण द्या. आणि असं करता करता म्हणजे जनाईनं अख्खं घर भरलं. देव येतोय, देव येतोय. आणि त्या रात्री देवानं पद्धतशीर दांडी मारली, देव चाला नाही. आणि मग मात्र जनाबाई महाराज अख्खी रात्र वाट पाहतायत, आता येईल मग येईल, आता येईल मग येईल. करता करता पहाट झाली आणि काकड्याचा आवाज आल्या बरोबर जनाबाई महाराजांनी ओळखलं की देवानं मला फसवलंच. आता हे जातं आणि हे दळण इतकं आणलंय, लोकांचं पीठ दिलं पाहिजे, अन्यथा लोक माझ्यावर रागवतील, मला मारतील सुद्धा. आणि नाविलाज असतो माझ्या जनाईनं कंबर कसली आणि माझी एकली जना दळण दळू लागली. अख्खा दिवस दळते, पोटात अन्नाचा कण नाही, अगदी थकली सायंकाळी. आणि मग मोठमोठ्यानं आवाज देऊन म्हणू लागली, सुंदर माझे जाते फिरते बहुत, ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये बा विठ्ठला. महिला मंडळ म्हणा बरं, तू ये रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, ए रे बा विठ्ठला, तू ये रे बा विठ्ठला. जीव शिव दोन्ही खुंटी ग, प्रपंचाची नीती ग. सगळ्या म्हणत नाही त्या दोन्ही. लावून पाची बोटे तू गिरी बा विठ्ठला, गिरी बा विठ्ठला, गिरी बा विठ्ठला, गिरी बा विठ्ठला, तू गिरी बा विठ्ठला. वा वा. एक सांगू का तुम्हाला, असे काही अभंग किंवा अशा काही चाली आहेत, त्याच्याकरता सुद्धा कोण्या सुरामध्ये काय म्हणलं पाहिजे नाही का अशोकराव.
आता हे तुम्हाला जास्तच माहिती, मला त्यातली अक्कल कमी, पण आम्हाला असं म्हणून चालणार नाही ना, तू ये रे बा विठ्ठल, नाही ना, ती बरंच वाटत नाही. ते ह्यानीच म्हणावं, कारण त्याचं नावच जातं, त्याचं नावच जातं, ते थांबत नाही. ते गेलं, टाटा बाय बाय करून निघून गेलं, नाही राहिलं कुठं आता. असेल कोणातरी घरात, नाही असेल नाही, बाथरूम मध्ये पाय घासाय धुंजळा ठेवला असतं तर कोणाला ठाऊक त्या टाळ्या, तर कुठलं जात. पण काळ किती सुंदर आहे, किती सुंदर आहे, किती काळ सुंदर आहे बघा. त्या काळानं ओळखलं हे जातं गेलंच पाहिजे. याचं कारण हल्लीच्या पोरींना जातं ओढता येणार नाही. याचं कारण मॅगी खाऊन बर्गर खाऊन जाती नाही ओढता येणार. त्याला मूळची ताकद अंगातली चांगली पाहिजे ना. ताकद असल्याशिवाय जातं ओढा येईल का रे? नाही ओढता येणार. ते जातं गेलो. ओ काय ते जातं, काय तो आवेश, काय तो आनंद. जुन्या महिला पुढे बसलेत, त्यांच्या तो लक्षात येत असेल, पाटे 4 पासून त्यांचा तो दंगा, काय आनंद. पंढरी घेऊन आणला चोळीचा गे खण, सासूच्या गले कान, नंदच्या ग बाबान, आईच्या ग जावयान, माझ्या ग त्यान. आणि मग असं घर फिरायचं ना. काय आनंद होता त्या स्त्रियांचा. तो आनंद सगळा निघून गेलाय. जनाबाई महाराज हाक मारते, देवा तू ये रे बा विठ्ठला, देवा तू ये ना, देवा तू ये ना. आणि त्या रात्री माझा परमात्मा धावत 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 आला आणि जणांची अवस्था पाहिली. ओ घामानं अंग भिजलं माझ्या जणीचं, केस माझे विस्कटले जणाईचे, चेहरा सगळा मळकटला चेहरा, पोटात अन्नाचा कण नाही, थकली माझी जना, असह्य यातना असह्य दुःख माझ्या देवाला झालं. आणि लगबगीनं माझ्या परमात्म्याने गळ्यातले दाग दागिने करून एका कोपऱ्यात फेकून दिले. एक पाय पुढे केल्याने खुंट्याला हात दिला आणि जातं थांबवलं. जणे आलो मी. जणाने देवाकडे पाहिलं आणि अशी मान केली आणि तोंड मुरगळलं. जनाबाई महाराज देवावर रुसल्या आणि एका कोपऱ्यात जाऊन बसल्या. जणू एखादी लाडाची लेक बापावर रुसते ना, तशा कोपऱ्यात जाऊन बसल्या. नुसत्या बसल्याच नाही, जिथं बसल्या तिथंच झोपून गेल्या. थकलं होतं लहानच, थकली होती माझी जना. देव हसले फक्त. अरे बघता बघता पहाट झाली, रावळातला आवाज गोपाळपुऱ्यात आला. बरं का महाराज, काय सांगतो लक्ष द्या. रावळातला आवाज गोपाळपुऱ्यात आला. मग त्यावेळची साऊंड सिस्टीम कशी असेल, काय गेन, काय ट्रबल, काय इको, काय मास्टर, काय बेस दे, गेनच दे. अहो ही माणसं लाख रुपये घातले, लाखो रुपये घातले, त्यात लाखो रुपये. सोपं नाही, आपल्याला काहीच कळून देत नाही ती. आपली एडी अशी माणसं सगळी लांब नुसतं खुणवायचं, इको म्हणजे इको. मग तिने ओळखायचं ह्यांना काय पाहिजे, इको. मग तिने बटनावर वरनच हात धरायचा, दाबायचं नाही बटन, आणि वरनं असं करायचं. ह्यांना काय वाटतं, सगळं फिरवलं आणि मग तिने विचारायचं कसं काय, 1 नंबर. अरे काहीच केलं नाही नाही म्हणू दे, त्यांनी पाठवत देतो अक्क मी आज. लय हो त्रास. पण तुमच्या शिवाय हल्ली कीर्तनच नाही राहत. टाळी वाजवा त्यांच्या करता. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, उठा पांडुरंगा दर्शन द्या सकळा. झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा, झाला ऋणोदय सरली निद्रेची वेळा, ऋणोदय सरली निद्रेची वेळा, ऋणोदय सरली निद्रेची वेळा. उठोनी वेगेसी चला जाऊ रावळा, जळतील पातकांचे रासी, काकड आरती देखोनी या. पहाटेची वेळ, सुंदर अशा भोपाळ्या. भाऊ काकडा करता ना हो तुम्ही तर असता ना.
तुम्ही येता का? लबाडन येत नाही त्यांना. तुमचा चेहरा बघितल्यावर सांगतोय 40 वर्ष कीर्तन करतो, येणार नाही मी पाक. मला माहित आहे तुम्ही आमच्या तालुक्यातल्या, त्या म्हणून आमच्या गावाचा काकडाच बंद केला. कोणच याला मागणं काकडा ठेवत नाही मी सप्त्यात. राहू द्या, देवाला पण झोपू द्या म्हणतो दिवस उगवतोपर्यंत. पहाटेच्या भोपाळ्या आणि माझ्या भगवान परमात्म्याच्या कानावर ते स्वर आले आणि बघता क्षण देव लक्क दिशे उभा राहिला. बाप रे, काकडा सुरू झाला. आता महाद्वार उघडतील, समयच्या वाती वाढतील, मला दया दुधाची आंघोळ घालतील, लोण्याचा गोळा तोंडाचे लावतील आणि मी गोपाळपुऱ्यामध्ये क्षणाचा विलंब न करता देवानी कोपऱ्यातले दाग दागिनेकडे लक्ष नाही माझ्या देवाचं गेलं आणि शेला म्हणून जणांची फाटकी गोधडी हाताला लागली. तीच देवानी माझ्या खांद्यावर टाकली आणि विश्वाचा मालक पंढरीच्या विटेवर उभा जणांची गोधडी टाकून उभा राहिला गेला. समयच्या वाती वाढल्या गेल्या. महाद्वार उघडलं, समयच्या वाती वाढल्या, गाभाऱ्यामध्ये प्रकाश झाला आणि समोर बघता तो काय हो, देवाच्या गळ्यात दाग दागिने नाहीत, देवाचा सेला नाही आणि देवाच्या खांद्यावर फाटकी गोधडी टाकली आणि असह्य यातना भाविकांना झाल्या. आणि बघता क्षणी या पंढरपुरामध्ये हाहाकार झाला. ऐका ऐका, राहुलातल्या पांडुरंगाची चोरी झाली, पांडुरंगाची चोरी झाली. अरे बघता क्षणी पंढरी धावली त्या महाद्वाराकडे. वयोवृद्ध माणसं, 80, 85, 90 वर्षाची माणसं हातामध्ये काठी घेऊन टेकत 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 महाद्वाराकडे धावतायत. अश्रू डोळ्यात येत आहेत. एक एकाला म्हणतो, युगे 28 विठेवरी उभा. युगान युगे हा भगवान परमात्मा या विठेवर उभा आहे. पण कधीच या कानानं असं ऐकलं नाही की रावळातल्या परमात्म्याची चोरी झाली. चोर कोण असावा? प्रश्न आहे, चोर कोण असावा? अख्खा गाव जमला आणि सांगू लागला पोलीस स्टेशन आहे, कंप्लेंट करावी, श्वानपथक आहे, बोलावून घ्यावं. असं काहीच नाही. चोर कोण असावा? एक विद्वान बोलला, सापडला चोर. काय बोलताय? कोण चोर? सांगा लवकर, पकडतो आम्ही. अरे काय वेड्यागत करताय? ज्याची गोधडी तो चोर. मग गोधडी कोणाची ती शोधा. गोधडी कोणाची ती शोधा. गोधडी कोणाची ती शोधा. आणि काय सांगावं, पुन्हा प्रश्न निर्माण झाला, गोधडी कोणाची असावी? तो विद्वान म्हणतो सोपा आहे. म्हणे काय? पंढरपुरातल्या सगळ्या महिलांना एकत्रामध्ये करा, त्यांच्या समोर गोधडी ठेवा. कोणाच्या घरात काय आणि कसली वस्तू आहे हे पुरुषांपेक्षा स्त्रियांनाच कळत असत. एखादी स्त्री नवक्या घरामध्ये गेली तर सीसीटीव्हीचा कॅमेरा ओपन करते, आपला सगळं घर कॅच करते आणि नवऱ्याचं डोकं गाडीवर त्यांना फिरवते. त्यांच्या तास आहे, मग आपल्यात का नसावं? जणांची लाडकी मैत्रीण मोठ्यानं ओरडली, अहो ऐका ऐका. म्हणे काय? हो, गोधडी जणीची आहे पण जणी चोर नाही. ऐका बरं. अरे गोधडी जणीची आहे पण जणी चोर नाही. बघायला काय हरकत? त्या गावाचा मोर्चा आला त्या गोपाळपुऱ्यामध्ये. एकेरी भाषेमध्ये हाका गेल्या, हे जणे जणे. जणाबाई महाराज लक्क दिशी जाग्या झाल्या आणि बाहेरून पाहतात अख्खा गाव दार दिशी माझी जणा कोसळली, हात जोडली, मला बोलवावं, आपण का आला माझ्याकडं? आणि मग मात्र एक जण पुढे गेला आणि म्हणाला, जणे. म्हणे काय? ही गोधडी कोणाची आहे? जणांनी गोधडी पाहिली आणि मनात म्हणाल्या, 100% देवानं काहीतरी काळबोर केलं. जणाई माझी ओरडली, माझीच गोधडी आहे, आपल्याकडे कशी? 4 माणसं आतमध्ये गेली आणि कोपऱ्यामध्ये पाहिलं तर जणाईंच्या घरामध्ये दाग दागिने सापडले, दिसले आणि लोकांना पंढरीचा आनंद झाला. चोर सापडला म्हणून संत जणाईंच्यावर चोरीचा आळ आला. सर्वांना माहित आहे, जणाईंच्यावर चोरीचा आळ आला. अरे बघता क्षणी जणाईंना ओढत 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 गावाच्या वेशीवर आणलं गेलं. प्रसंगी जणाईला सुळावर चढवा. सुळ उभा केला चंद्रभागेच्या काठी वाळवंटात. ओढत 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 त्या सुळाजवळ आणलं आणि जणाईंना विचारलं, जणे तुझी शेवटची इच्छा काय तेवढी सांग. जणाईंना कोणच नाही, हो नातेवाईक नाही, भाऊबंद नाही, कोणच नाही वाचवायला. जणाई एकटी रडत होती, हंबरडा फोडत होती. ऐका माझं, मी चोर नाही, मला सांगायचं तुम्हाला काहीतरी. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तुझी शेवटची इच्छा काय तेवढी सांग. जणे म्हणतात, आता काय सांगावी, शेवटची इच्छा आता माझी एकच आहे हो. म्हणे काय? मला एकदा पुन्हा राहुलात घेऊन चला, त्याच्याने माझी भेट घडवा आणि मला लगेच सोळावर देऊन टाका, मारून टाका. पण खरंच सांगते भाऊ, मी चोर नाही. अख्ख्या गावाचा मोर्चा पुन्हा राहुलाकडे माघारी आला. जणाबाई महाराज उभा राहिल्या. थांबा. म्हणे काय? तुम्ही सगळे अंगणात थांबा, मी एकलीच आतमध्ये जाणार. आणि जणाबाई महाराज एकट्याच आत गेल्या. लाल बुंद डोळे, लाल भडक चेहरा, ते विस्कटलेले केस. अरे माझी जना, आधी मायेचा अवतार आहे, साधे की माझी जना.
आदिमायेचा अवतार आहे माझी जनाबाई महाराज आत गेल्या. लांबून देवानी पाहिलं, जणी माझ्याकडे येते. विठेवरचा परमात्मा घाबरला आणि मनात म्हणू लागला, आता आपलं काही खरं नाही. जगाचा बाप म्हणतो आता आपलं काही खरं नाही. जनाबाई महाराज देवाच्या जवळ गेल्या, देवाचं दर्शन घेतलं, अंबरडा फोडला, पायाला मिठी मारली. असं काहीच केलं नाही. मग स्त्रियांच्या तोंडात असतील नसतील तेवढी मुक्ता फळं बाहेर काढली. त्याला काय म्हणतो आपण? शिव्या. देऊ का एखादी? एक बोलू? तुम्ही मोठ्या मनानं हो म्हणला हो, पण शिव्या देण्याकरता सुद्धा अधिकारवाणीची व्यक्ती असावी लागते. कोणी पण शिव्या देऊन चालतंय काय? अधिकाराशिवाय शिवी देता येत नाही. लेकराला बापाने शिव्या द्याव्या, अधिकार आहे. लेकरानं बापाला शिवी देऊ नये. पण जनाबाई महाराज देवाला शिव्या घालतात, याचं एकच कारण, माझ्या संत जनाईंचा अधिकार सुद्धा त्या लेवलचा होता म्हणून शिव्या घालतात. अरे बिट्या मुळ मायेच्या कारट्या, तुझी रांडकी झाली, जन्म सावित्री चुडाली. तुझे गेले रे बामडे, तुला पाहून काळ रडे. उभ्या राहोनी अंगणी शिव्या देती दाती रडी. 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 हा अधिकार तुझं मड गेलं काय? शिव्या या जुन्यातल्या शिव्यावर हल्लीच्या पुरीनं ह्या शिव्या बिव्या असले काय येत नाही. त्या कॉलेजच्या वगैरे पुरी येत नाही ना, शिव्या येत नाही. त्या लयतले म्हणते पागलच आहे, इतकंच त्यांना म्हणायला येतं, बाकी त्यांना काय म्हणायचं येत नाही. या पुरीनं शिव्या येते होय तेव्हा नाही. मी मगाशी एक वाक्य बोललो, अधिकाराशिवाय शिवी देता येत नाही. तो अधिकार माझ्या संत जनाईंचा होता. किती अधिकार मोठा होता सांगू का? पहिला मंडळ ऐकताय का तुम्ही? ऐकावर ऐका, आले मेळा ऐका. प्रसंगी जनाईंच्या डोक्यात वा माराय सुद्धा काम देवच करत होता. असा अभंग आहे. जणी डोईने गांजली विटा बाई धाविन्नली. डोक्यामध्ये वा झाल्या ना तर जनाई ओ देवाने धावत यायचं आणि काय करायचं? देव हाते बुचडा सोडी वा मारत असे तातडी. नाही रे, हा बघू, तातडी पण नाही रे, टच्च वाजलं पाहिजे. आणि पोचट असल्यानंतर वाजतच नाही, नुसतीच तातडी लावायची. आता नाही ती वा मारत, आता वा मारत नाही. काय सुंदर होतो त्या दिवशी, त्यावेळीचे कार्य. म्हणजे टीव्ही नाही, मोबाईल नाही, काय नाही, दुपारचे काही कामं नाहीत, काय नाहीत. बैकीला हाक मारायची, येते डोक्यात वा बघते, मग तिने उंबऱ्यावर बसायचं, तिच्यात बघायची, तिला खाली बसवायची. वा कुठल्या बघायच्या, कानात काहीतरी सांगायचं असतं म्हणून आपलं ते नाटक करायचं, वा मारायचं, नाटक करायचं. अहो काय सुंदर होतो. त्यामुळे तो ॲकोप्रेशर होता. हा ॲकोप्रेशर म्हणून 80-85 वर्षाच्या आज्यांना सुद्धा अजूनही तांदूळ निवडता येतं, कारण त्यांना प्रेशर मिळालाय. त्यांना प्रेशरच नाही, त्यांना फक्त एकच. हा काय प्रेशरच नाही ना. काय सुंदर आहे. हल्ली तसं खूप महाराज सोपं झालं, कारण जग खूप पुढे निघालो. आता डोक्यात वा लिका झाल्या ना, एक 10 रुपयाचा एवढा मेडिकल मधला एक पाऊच आणला ना, आंघोळीच्या वेळी असा असा चोळून लावला ना, की लिका निघून जातात, वा निघून जातात, कोंडा निघून जातो. आणि डायरनं असे केस सुकवले का नाही, ती उगीच अशी काय करेल,
असंच करेल, असंच करेल. फक्त त्या घरातली फरशी पांढरी असावी आणि त्या रात्री घरी वारकऱ्यांची पंगत असावी सप्त्यातल्या आणि वाऱ्याची हळूच एखादी झुळूक यावी. मग ह्याने काही जेवायचं नाही, नूडल्स खायची, नूडल्स. अरे येड्याची जत्राई, काय पुढं गोड बोललीत ऐका. अहो जणांच्या डोक्यामध्ये खाजळून 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 जखमा व्हायच्या, हो जखमा व्हायच्या. मग देवानी काय करायचं, हाती घेऊन या लोणी, डोई थोडी चक्रपाणी, लोणी घ्यायचं त्या जखमा बऱ्या व्हाव्या म्हणून, आणि लोण्यानं असं करायचं म्हणजे त्या जखमा मऊ व्हायची, मऊ व्हायची. ती जना माझी अधिकारानं सांगते या जगाला. ऐका, ती जना माझी अधिकारानं या जगाला सांगते. काय सांगते, काय सांगते स्पीकरवाले, ध्यान थोडा तिकडे करा मग. जनाबाई महाराज काय सुंदर अधिकारानं सांगते. बस पक्वाच्याकडे ठेवा. जनी सांगे सर्व लोका, 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 जनी सांगे सर्व लोका. नाव उघाली माझा सखा, नाव उघाली माझा सखा, नाव उघाली माझा सखा, त्यांनी सांगे सर्व लोका, त्यांनी सांगे सर्व लोका, त्यांनी सांगे सर्व लोका, त्यांनी सांगे सर्व लोका. नाव घाले माझा सखा, नाव घाले माझा सखा, नाव घाले माझा सखा, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व लोका, जनी सांगे सर्व नाव घाली माझा सखा, नाव घाली. नको नको उगीच उगी डाळ्यावर चढवू नका. 9च्या पुढे 1 मिनिट जाणार नाही. भावला सांगितले मी बजेट मध्येच काम करतो नेहमी. माझा देव माझ्या जनाला आंघोळ घालतो हे सांगायचं. माझा देव माझ्या जनाला आंघोळ घालतो हा माझ्या जनाईचा अधिकार. अरे ती जनाबाई महाराज म्हणते देवा तुझं मड गेलं. रागवलेली माझी जना देवानी विटेवर नटन दिशी खाली उडी मारली आणि जनाईच्या तोंडाला हात दिला. हे जणे, हे जणे, अगं जिभेला हाड आहे का तुझ्या काय? रात्रभर तुझ्या घरी येऊन दळण दळलं. पहाटे माझा मी काकड आरती करता निघून आलो. रात्री केलेल्या कामाचा हा मोबदला देतेस का तुम्हाला? का शिव्या घालता एवढ्या मोठ्या? काय मी असं केलं जण? जणाई म्हणतात काय चांगलं केलं देवा तू? अगं सांग ना जणी मी काय वाईट केलं? ऐकायचंय तुला? म्हणे हो ऐकायचं. अरे देवा मला आज कळालं या पंढरीच्या विटेवर तो उभा राहिलास ना. आज मला कळालं या दरबारामध्ये न्याय नाही. हा दरबार धुंद झालाय. जणे नको ते नको बोलू. अगं निश्चित काय झालंय कळू दे मला.
तुला ऐकायचं ना देवा? हो ऐकायचंय. राहा समोर उभा. देव समोर उभा राहिली आणि जनाबाई महाराज सांगू लागल्या अभंगाचं पुण्यवंत पाताळे लोकिनेला, पुण्यवंत पाताळे लोकिनेला, तरी तो भागवत गेला, दरिद्री तो भाग्यवंत गेला, चोरट्याचा भवन वरविला, त्याचा बहुमान वाढविला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला, कीर्तिमानाचा अपमान केला. धुंद झाला, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, दरबार, हार मी अंगाला लय लावून घेत नाही. ते झेंडूच्या फुलावर पाणी मारलं असते काय आणि ती अंगावर घातलं की ते डाग पडतंय. डाग पडल्याचं दुःख नाही, तुमचं प्रेम आहे म्हणून मला हार घालताय. डाग पडल्याचं दुःख नाही, तुमचं प्रेम आहे म्हणून हार घालताय. पण घरी गेल्यावर जोडं खायला त्याचं काय करता? तिथं तुम्ही नाही सोडवायला मला. करकटच अंगावर सांडून आलाय काय काय पण म्हणते ते मला. तिला सांगतो 10 वेळा लागत ती फुलाचं डाग आहे ती, त्याच्यात तिचं जोडं खाण्यापेक्षा मी हारच घालून घेत नाही. असं आपला हात असा हार लावतो संपला विषय. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. जनाबाई महाराज देवाशी भांडतात, हे ऐक देवा, अरे पुण्यवान राजा बळी पाताळामध्ये ढकललास. अभंगाचा भावार्थ. आणि फक्त पहिलं चरण सुटेल, नंतरचे चरण सुटणार नाही. पुण्यवंत पाताळ लोकी नेला. हे परमात्मा, हे देवा, अरे पुण्यवान राजा बळी देवा तूच पाताळामध्ये ढकललास. जनाई देवाशी भांडतात बरं. गोरगरिबांचा दाता दानशूर राजा बळी. वामन अवतारामध्ये देवा तूच एका बट्टूचं रूप धारण केलंस. एका ब्राह्मणाच्या छोट्याशा बाळाचं. अरे मूळचा तू देखणार आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा. हो, मूळचा देखणा एवढा देखणा.
कोण रे बोलतय? बस. तू मूळचा देखना ना. अरे तू बळीच्या दारामध्ये द्वारपाला पुढे तू उभा राहिलास आणि द्वारपाल देहावरनं गेले. त्यांना असं वाटत होतं, दृष्टी न फिरे माघारी. बघता बघता एक द्वारपाल सावध झाला आणि पळाला राजा बळीकडं आणि बळीला हाका देतो, राजा राजा बळी राजा, दरवाजामध्ये ब्राह्मणाचं बाळ आलंय. एवढं देखणं आम्ही असलं बाळ देखणं कुठं बघितलंच नाही. आणि म्हणून राजा बळी आणि त्याचं कुटुंब धावत धावत द्वाराकडे बघायला निघालं. आणि याच सोबत राजा बळीची लाडकी मुलगी, तिचं नाव आहे रत्नप्रभा. राजा बळीच्या मुलीचं नाव, राक्षस कुळातली मुलगी, राक्षस कुळातला राजा बळी, बळीच्या मुलीचं नाव आहे रत्नप्रभा. ती रत्नप्रभा बापाचा हातात हात धरून धावत 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 द्वारावर आली आणि समोर त्या ब्राह्मणाचं बाळ म्हणजे देवच. पण त्यांना काय माहिती, देव बट्टूच रूप घेऊन समोर उभा राहिला भिक्षा मागण्याकरता. त्या बाळाकडे राजा बळी असाच बघत होता बराच वेळ. नजर हटत नव्हती. आणि बळीची मुलगी रत्नप्रभा त्या बाळाकडे बघता बघता डोळे झाकून त्या विश्वाच्या मालकाला हाक मारत होती, देवा अरे काय आघात लिहिला तुझी, अरे देवा काय आघात लिहिला तुझी, एवढं देखणं बाळ असतं. ए परमात्मा, राजा बळीची मुलीने डोळे झाकलेत बरं का त्याच्या पुढं. आणि मनातल्या मनात बोलती, ए देवा, ए परमात्मा, ऐक ना माझं, मी उपवर आहे, माझं लग्नाचं वय झालंय, माझा बाप माझ्याकरता लग्न वर शोधतोय, भविष्यामध्ये माझं लग्न होणार आहे, भविष्यामध्ये माझं लग्न होईल. लग्न झाल्यानंतर माझ्या पोटी एक तू संतान देशील. मी देवा तुला आज प्रार्थना करते, ते बाळ इतकं देखणं असावं, ते बाळ इतकं देखणं असावं, ही इच्छा असावी. हे बाळ इतकं देखणं असावं. अरे असं म्हणता म्हणता त्या बाळाच्या जवळ रत्नप्रभा मनानं इतकी जवळ गेली आणि काय घडलं, अशा बाळाची मी आई व्हावं म्हणणारी रत्नप्रभा कुमारिका होती. या कुमारिका रत्नप्रभेला पाहणा फुटला. या रत्नप्रभेला पाहणा फुटला आणि रत्नप्रभेच्या लक्षात आलं की आपल्याला पाहणा फुटला. आणि रत्नप्रभा देहावर आली आणि समोर बघते तो काय, ते बाळ. आणि पाहणा फुटला हे लक्षात आल्यावर पळाली रत्नप्रभा आत वाड्यामध्ये आणि का कोपऱ्यामध्ये जाऊन रडत बसली आणि म्हणू लागली, देवा मी तुला मागते काय आणि तू मला देतोस काय, मी तुला मागते काय आणि तू मला परमात्मा देतोस काय, आता काय करू, मी कसं वागू सांग ना देवा. हा पाहणा मला फुटला, पाहणा फुटला आणि बघता क्षणी देव आतमध्ये आला. पाद्यपूजा झाली, सगळी मंडळी बाजूला झाली आणि हळूच रत्नप्रभा त्या बाळाजवळ आली आणि बाळाच्या कानामध्ये सांगू लागली, हळूच बोलू लागली, माझे काम आहे तुमच्याकडं. तो देव होता, तिला काय माहिती, तो देव होता, देवाला माहित होतं हिचं काय काम आहे. उगीच देव म्हणला, काय काम आहे, काही नाही, जरा आतमध्ये चला. म्हणे का, मी तुम्हाला पाहिलं आणि माझ्या देवाला प्रार्थना केली की माझं लग्न झाल्यानंतर माझ्या पोटी तू संतान देशील, ते तुमच्या इतकं देखणं असावं. काय घडलं मलाच माहित नाही आणि मलाच पाहणा फुटला, कुठतरी बाजूला चला आणि माझा एवढा पाहणा पिऊन टाकावं, माझा एवढा पाहणा पिऊन टाका. कारण न जाणो या राक्षस कुळातल्या लोकांना कळालं की बळीच्या मुलीला लग्नाच्या अगोदर पाहणा फुटला तर माझ्या बापाची मान शर्मेनं खाली जाईल. हे राक्षस कुळातल्या मुलीला कळालं, हे खूप महत्वाचं आहे. हे राक्षस कुळातल्या मुलीला कळालं, हे खूप महत्वाचं आहे. माझ्या बापाची मान शर्मेनं खाली जाईल म्हणणारे रत्नप्रभा. आणि मग देवानी आपलं स्वतःचं रूप दाखवलं त्या रत्नप्रभे करता. रत्नप्रभे, तो मीच आहे, मलाच तू मागत होतीस, मला पर्याय नव्हता, मला मोठं होता येत नव्हतं आणि म्हणून तुला वाटत होतं ना असलं बाळ माझ्या पोटी यावं, म्हणून काही क्षणाकरता मीच तुझं बाळ झालो, म्हणून तुला पाहणा फुटला. रत्नप्रभेला एवढा मोठा आनंद झाला. रत्नप्रभा म्हणते, अहो ऐका ना. म्हणे काय, पहिलं होतं ते रूप घ्या. म्हणे का, घ्या तरी. देवाने पुन्हा ते रूप घेतलं. रत्नप्रभेनं देवाचा हात धरला आणि आता चला. म्हणे कुठं, आता माझी विनंती आहे, तो पाहणा तुम्हीच पिला पाहिजे, तो पाहणा तुम्हीच पिला पाहिजे. मी जगाला ओरडून सांगेन, या विश्वाच्या मालकानं माझं स्तनपान केलं, मी जगाला ओरडून सांगेन. आणि त्यावेळी मात्र देवानी हात जोडले रत्नप्रभेला. रत्नप्रभे, ही तुझी इच्छा मी या वामन अवतारामध्ये पूर्ण करू शकत नाही, पण तुला मी आज शब्द देतो,
द्वापार युगामध्ये तुझं स्तनपान केल्याशिवाय मी राहणारच नाही. द्वापार युगामध्ये तुझं स्तनपान केल्याशिवाय राहणार नाही. तीच द्वापार युगामध्ये वामन अवतारामध्ये बळीची मुलगी रत्नप्रभा, तीच द्वापार युगामध्ये पूतना नावानं स्तनामध्ये विष भरून देवाला मारण्याकरता आली. ती वामन अवतारात रत्नप्रभा म्हणून होती. ही विरोधाभक्ती आहे बरं का. त्यात म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्या, माझ्याकडे वेळ नाही तो सांगायला. ही विरोधाभक्ती आहे. पुढा काय हवदान 3 पावलं जमीन. जनाबाई महाराज भांडताय देवाबरोबर. हे देवा, पहिलं पाऊल या पृथ्वीवर ठेवलंस, दुसरं पाऊल या स्वर्गामध्ये ठेवलंस. अरे एवढंच नाही केलंस, त्याच्या गुरुला रे सुद्धा मारलंस तू. आडाला मनुनी ओढीला डोळा, आडाला मनुनी ओढीला डोळा, आडाला बळीनी आंधळा, बळीनी बळी 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 आंधळा, बळी बळीराजानं शुक्राचार्यांचा डोळा फोडला. राजा बळीचे गुरु ते शुक्राचार्य. डोळा पहिला पाऊल या पृथ्वीवर ठेवलंस, अरे दुसरा पाऊल या स्वर्गामध्ये ठेवलंस, आणि तिसरा पाऊल ठेवायला जागा नाही म्हणून राजा बळीनं आपलं मस्तक दाखवलं. हे देवा, जणाई भांडतात, हे देवा, अरे गोरगरिबांचा दाता दानशूर राजा बळी याच्या मस्तकी पाय ठेवलास, आणि याच बळीला देवा तू पाताळामध्ये ढकललंस. तू काय चांगलं केलंस या विटेवर उभा राहून? नाहीच काही चांगलं केलंस. दरिद्री तो भाग्यवंत केला. ओ दरिद्री सुदामा, त्याला भाग्यवान केला रे परमात्मा. सुदामा ब्राह्मण दुःखी दरिद्र पीडिला, गोष्टीभर पोहे घेऊन या तुझ्या भेटीला गेला. शुद्ध भाव दे कोनिया गाव सोनियाचा दिधला, विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लाव. बरोबर आहे ना? मूठभर पोह्यासाठी सुद्धा मी असला भाळलाच देवात. ऐका ना, थोडा 5 मिनिटं मला वेळ द्या, मी कीर्तन संपवतोय. आप्पा ऐकताय ना? खूप बरं वाटलं आप्पा, तुम्ही मला खूप दिवसाने भेटला. पुंडलिक महाराज वेळोकरांच्यावर खूप मोठं प्रेम आप्पांचं, खूप प्रेम.
देव आणि सुदामा दोघं मित्र. देव आणि सुदामा दोघं मित्र हे तुम्हाला माहित आहे. म्हणजे ते कधी फ्रेंडशिपला तेवढं कळतं, फ्रेंडशिपलाच. देव आणि सुदामा दोघं खास मित्र. एकदा काय घडलं, एका म्हातारीचे चणे 4 चोरांनी चोरले. त्याला म्हणजे चणं म्हणजे खूपच चांगलं. चणं चोरलं चोरांनी. पण ती म्हातारी अशी चांगली होती ना, हातात काठी घेऊन त्या चोरांच्या मागं पळत होती. मारून टाकते आता, सापडलाय बघा. असे चोर आणि अशी म्हातारी. चोरांनी ओळखलं, म्हातारी आपल्याला पकडेल, आता फुटाने पण जातील, सगळंच जाईल. त्या चोरांनी अशी पिशवी लांब फेकून दिली. म्हातारीनं पाहिलं, पण म्हातारी म्हणते फुटानं कुठं जात नाहीत, पहिलं तुमच्याकडे बघते. एवढ्यात घडलं काय, पाठीमागून सुदामा येत होता आणि सुदाम्याला ते चणे दिसले आणि सुदाम्यानं ते चणे उचलले आणि आतमध्ये पाहिलं, चणे होते. आनंदला सुदामा मूठ भरली, तोंडात घातली आणि चावून चावून खूप छान खाऊ लागला. सुदामा निघून गेला. चोर सापडले नाहीत. म्हातारी माघारी आली, चणे दिसले नाहीत. म्हातारीनं आक्रोश केला, ओरडली बोठानं, ज्याने कोणी माझे चणे चोरले आणि जो कोण माझे चणे खाईल तो दरिद्री होईल. पहिला शाप मिळाला सुदाम्याला. पहिला शाप मिळाला तो सुदाम्याला. आणि सुदाम्यानं तो शाप ऐकला आणि सुदाम्या लपून बसायचा आणि चणे खात बसायचा. देवाने जवळ जाऊन म्हणायचं, सुदाम्या काहीतरी खातोयस वाटतं. नाही देवा, भूक लागली, तोंड हलवतोय. एकदा खोटं बोलला, दोनदा खोटं बोलला, तीनदा खोटं बोलला, चौथ्यांदा बरोबर देवानी पकडला. सुदाम्या आ आ. सुदाम्याला आ करायला लावलं आणि सुदाम्याच्या तोंडामध्ये आत चणे दिसले आणि देव हसले. सुदामा तुला एक माहित आहे? म्हणे काय? जो माझ्याशी खोटं बोलतो, जो माझ्याशी खोटं बोलतो तो दरिद्री होतो. सुदामा तू दरिद्री होती. दुसरा शाप सुदाम्याला मिळाला. देवानीचं समीकरण ऐकलं का तुम्ही? जो माझ्याशी खोटं बोले तो दरिद्री होईल. आपला बायोडाटा चेक करून घ्या सगळ्यांनी. सुदामा दरिद्री झाला. चला देवा जनाई भांडतात, हे देवा, अरे तो दरिद्री सुदाम्या, खायला अन्न नाही, राहायला घर नाही, अंगावर नीट वस्त्र नाही. त्या सुदाम्याला देवा तू सोन्याचं नगर देतोस. अरे जो तुझ्याशी खोटं बोलला भगवंता त्यालाच तू मोठं करतो. हा काय दरबाराचा न्याय समजावा तुझ्या? चोरट्याचा बहुमान वाढविला. अरे चोरट्या तो वाल्या कोणी, त्याचा देवा तू बहुमान वाढवतोस. वाल्या कोल्याचा देवा तू बहुमान वाढवतोस. बोलिला वाल्मिक तैसाची करे नवर्तोन दावीन. नामा म्हणे कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. अरे त्रेतायुगामध्ये तुझा अवतार होण्याच्या अगोदर वाल्मिकांनी सगळं रामायण लिहिलं आणि त्या शब्दाप्रमाणे देवा तू वागलास. महाभयंकर महापातकी वाल्या कोल्याचा देवा तू बहुमान वाढवलास. दरबारातला हा न्याय तुझ्या समजावा. तो चोरट्यांचा दरोडेखोरांचा बहुमान वाढवतो आणि एवढंच नाही, कीर्तिवानाचा अपमान केला. अरे कीर्तिवान हो राजा कर्ण, कीर्तिवान होता राजा. अरे युद्धाचा नियम होता देवा. पितामह भीष्माने सांगितलं, निशस्त्र शस्त्र नाही चालवायचं. कर्णाचा रथ चिखलामध्ये अडकला. कर्ण ओरडते मोठमोठ्यानं, थांब अर्जुना, युद्ध थांबव अर्जुना, माझ्या हातामध्ये शस्त्र नाही, मी निशस्त्र आहे. अरे देवा तूच उंगली केलीस आणि तूच अर्जुनाच्या कान भरलीस. अर्जुना त्याच्या हातामध्ये शस्त्र आल्यावर आपलं काही खरं नाही. तरी सुद्धा अर्जुन तुला म्हणतोय देवा की देवा निशस्त्र शस्त्र नाही चालवायचं, हा युद्धाचा नियम आहे. अरे देवा तू म्हणला युद्ध हो नियम तोड, अधर्म कर. आणि देवा त्या अर्जुनाकडनं तू अधर्म करून घेतलास आणि कीर्तिवान कर्ण राजाचा भल्या रणांगणामध्ये देवा तू अपमान केलास. हा काय दरबाराचा न्याय समजावा का तुझ्या? आणि म्हणून देवा तुझा दरबार धुंद झाला, तुझा दरबार ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज बस अप्पा
अशोकराव, अभंग खूप मोठा आहे, अजून 2 तास देताय का बघा, की जेवल्यावर पुन्हा येऊन बसते ते का सांगा. पण त्यावेळेचं मार्केट वेगळं असेल ना. विनोद केला. माझ्या कोरेगाव तालुक्यातली, माझ्या तालुक्यातली माणसं आहेत. महाराष्ट्र फिरतो. कालचा जी उल्लेख बोलो मी, काल 2 कीर्तनं केली. खूप मोठमोठे कलावंत होते त्या कार्यक्रमासाठी. तशी आपली पोरं खूप मोठी आहेत, कारण हे आपल्या तालुक्यातलं रत्न आहे. ही मोठी आहे. कोण खटाव तालुक्यातलं आहे, कोण मान तालुक्यातलं आहे. आणि भाटमाडी दिंडी सोहळ्यामध्ये आपल्या ही सगळी मंडळी चालणारी माणसं आहेत. मला खूप आनंद तालुक्याचा वाटतो. म्हणून मी मारुती महाराज मी नेहमी सांगत असतो, मला बोलवायला कुठली लोक घाबरते, ती कसं बोलवायचं, जुळल का आपलं, म्हणजे बाकी काही पैशाच. अरे काय ते पैसे घेऊन गेला त्या, काय 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 नाही, पैसे विषय काय नाही. चांगली नोकरी केली, चांगले पैसे शासनाने दिलं, रिटायर झाल्यावर काही प्रॉब्लेम नाही. पण येऊ वाटतं मला. आणि जसा मला कृष्णद भाऊंचा फोन आला, मला खूप आनंद वाटला. मला सांगलीला जाता येते का, तर या सांगलीच्या पंचक्रोशीतली सगळी लोक आज या त्या निमित्ताने इथं मला आज भेटणार आहेत. हा त्यातला माझा सुंदर हेतू. मारुती महाराज आपण आला. सुंदर आपल्या युट्यूब चॅनलचं नाव आहे वारकरी सेवक सेवा. वारकरी सेवक नावाचा युट्यूब चॅनल आहे. आपण तो निश्चितपणे पाहावा. ते काहीतरी करतात त्याला ना, काय म्हणतात त्याला, सबस्क्राईब असं बोला येत नाही, ते करा. हा लाईक करा, लाईक करा, हा लाईक करा, असं काही ते बटन दाबा, खाली येतं ते वगैरे काय असेल ते. आणि म्हणजे तुम्हाला आजचं कीर्तन नाही दिसेल. रोज करताय कीर्तन तुम्ही, आपला आता सोहळा तुम्हाला दिसेल. उद्यापासूनचे कीर्तनकार खूप मोठमोठाली मंडळी आहेत. बहुसंख्य लोकांनी या, लवकर यावं. 7:15 वाजता मंडप फुल करावा. रात्री मी बोललो ना, भाद्याला कार्यक्रम होता, भाद 3-3.5 हजार पब्लिक होत आप्पा. पण मी उभा राहायच्या आत बसाय जागा नव्हती. त्या एरियामध्ये बसाय जागा एरियात नव्हती. त्यांच्या पण घरी जमीन आहे, त्यासनी पण दूध दुभत आहे, सगळं आहे. आपणच काय पुरून घेतले, खड्ड खांद्यात घरी कोणास ठाऊक. घरातनं निघूच वाटत नाही लवकर. उद्यापासून तर नाही का 6:45 घरातनं बाहेर पडायचं, इथून बसायचं, इथनं उठायचं, जेवायचं. काय करायचं, जेवायचं जाऊन निवांत काय कीर्तन केलं याचं चिंतन करत झोपायचं. उगाच टीव्ही जाऊन पुन्हा ते बघत बसायचं नाही. जाऊन घरी जाऊन काय ऐकलं त्याचं चिंतन करायचं आणि मग झोपायचं. सुंदर सोहळा. बरीव देणगीदार आहेत, सौजन्यवाले आहेत. मग ज्यांच्या घरी गेलो त्यांचं सौजन्य होतं. इथं मगाशी बसले ते, हो त्यांचं अन्नदान आहे आजचं. पाहुणे आहेत आमचे, हो यांचं अन्नदान आहे. अशी सगळी एक एकाहुनी बळेरे अशी देणारी माणसं हो इथं आहेत. सर्वांनी आपापल्या वेळेत विना घ्यायला येत चला, काकड्याला येत चला, हरिपाठाला येत चला, कीर्तनाला येत चला. अगदी कशाला नाही आला तरी 9:30 10 वाजता जेवाय तरी येत चला. फक्त यांना अगोदर जीव देत जा पहिल्याच नाही, तर तुम्ही अगोदर पंगत बाहेर धरू नका. यांना जीव द्या. आणि विनोद केला, सर्वांचं दर्शन घेतो. जे काही चांगलं बोललो ते माझे आजोबा वैकुंठवासी पारायणाचार्य पुंडलिकजी महाराज वेळुकरांचे शब्द असावे. चुकीचा असेल माझ्या वाणीचा दोष, न्यून्यते पुरते अधिकते सरते, करुणे घ्यावे तुमते, विणवितो असे. विठ्ठल जय 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 विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल.